आम्हाला सुद्धा वाईट वाटलं. आम्ही गेल्या वर्षी बी बघितलं असेल, तुम्ही कुशेगावच्या मैदानात बघितलं असेल, तो कडनं लागला, कडनं ती लॉबी टच झाली गाडी. आम्हाला वाटत होते कुठेतरी, आम्हाला दिसताना दिसत होती की कुठेतरी सामन्यात गाडी आली का काय. म्हणजे त्या खरं त्या बैलावर प्रेम करणारा असंख्य ह्या महाराष्ट्राने ह्या शर्यत उंचीवर न्यायचं काम केलं असेल तर त्या बैलानं 100% केलं. परंतु झाला, त्याची हार झाली. त्याबद्दल जरी आपल्याला सर्वांना दुःख झालं असेल, आम्हाला सुद्धा बेकार वाटतंच की चांगला बैल हा चांगलंच झालं पाहिजे, चांगल्याचं नाव राहिलं पाहिजे, हे आम्हाला वाटतं. पण ते जरा थोडंसं हारजीत आहे. सगळ्यांनी आपण सुद्धा समजून घेऊया. समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. म्हणजे काही लोकांचं कोण काय प्रिय असतं, कुणाचा म्हणजे एखादी व्यक्ती प्रिय असेल, बैल प्रिय असेल, त्या प्रिय व्यक्तीबद्दल कोणी जरा थोडंसं वाईट बोललं, त्या माणसाला 100% राग येतो. आणि कालचा तोच प्रकार झाला की त्या बैलाचा असंख्य चाहता वर्ग आहे महाराष्ट्रात असेल, पूर्ण देशामध्ये. 14 देशात हा बैल पोहोचला आणि 14 देशात या बैलानं शर्यत पोहोचवली आहे. त्याचा चाहता वर्ग बराच आहे. आणि त्या चाहता वर्गाला थोडंसं दुःख काल झालं की त्या बैलानं इतक्या मोठ्या मैदानात त्याची हार झाली. हा बैल हा म्हणजे तो एक देवगुणी बैल आहे आणि त्याच्याबद्दल थोडंसं हार खाल्ली आणि वाईट बोललं की माणसाला थोडंसं आपल्या प्रिय व्यक्तीला जसं आपल्याला वाईट वाटतं बोललेलं, तसं त्या बैलाच्या सुद्धा चाहत्या वर्गाला थोडंसं त्याचं वाईट वाटलं. कारण तो बैल त्या मेहनतीवरती तो घडलेला बैल आहे. त्या बैल मालकाची अवस्था बघितली असेल आपण, त्याचे लहानपणीचे इंस्टाग्रामला बरेच वेळा फोटो बघता, त्या बैल काय लेवलला होता लहानपणी तेही बघता. मग त्या माणसानं म्हणजे मालकाने घेतलेली मेहनत असेल, त्या बैलाचं असेल म्हणजे कसब असेल, जे डोंगरावरती चढणे उतारणे, ते व्यायामाची पद्धत, आणि त्या ह्याच्यातनं तो घडत गेला. आपण ते बघितलं असेल की 3 वर्षापूर्वी जेव्हा ही शर्यत चालू झाली त्यावेळी तो बिगर विसनीस होता. आपल्या इथे जायगावला औंधशेजारी जायगावला पळायला आला होता. त्याने 2 वेळा घाट स्वतः मार खाल्ला, परंतु त्या मालकानं हार खाल्ली नाही. त्याने काय त्याला त्या बैला दिसला असेल त्याच्याकडे देऊन जाणे, परंतु त्या मालकानं तो बैल घडवला आणि बैलात सुद्धा ती दमक होती आणि तो घडला.